शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सूरज उगले, कृषी सल्ला ॲग्रो सर्व्हिसेस संचालक, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर बरेच शेतकरी आता मका पिकाला खत टाकण्याच्या धावपळीत लागलेत. त्याच्यामध्ये सीडकॉर्नला फुगवण्यासाठी असो किंवा दाण्याच्या मकांना वाढण्यासाठी असो. तर मेजरली NPK मध्ये जर तुमच्याकडे उपलब्ध असलेले 19-19 असेल, तुमच्याकडे 10-26 असेल, 12-32 असेल, 8-21 असेल, 9-24-24 असेल, हे NPK मध्ये जर तुम्ही CMS कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा वापर केला तर ॲज कम्पेअर टू फक्त आपण जे झिंक प्लेन वापरतो त्याच्यापेक्षा याचे रिपोर्ट खूप चांगले ऑब्झर्व केले आहेत. म्हणजे पिकामध्ये फक्त झिंकचीच डिफिशियन्सी असते किंवा झिंक टाकण्याचं उत्पन्न वाढतं. ही कन्सेप्ट जी आहे ह्या कन्सेप्टला ठीक आहे वाढतं त्याला दुमत नाही, पण तुम्ही जर झिंक सोबतच कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर या तिन्ही गोष्टींचा जर वापर केला तर 100% उत्पन्नामध्ये बदल तुम्हाला दिसेल. कारण गेल्या 2 वर्षापासून आपण CMS विकतो. कॅल्सिका नावाने तर 50 किलोची बॅग आहे. एका बिघासाठी आपण ती बॅग रिकमेंड करतो आणि सोबत त्याच्यामध्ये NPKची कुठली एक बॅग घ्या, उदाहरणार्थ 19-19 घ्या, 10-23 घ्या, 8-21 घ्या. तर हे असं कॉम्बिनेशन डोस आहे. एका बिघासाठी NPK मध्ये कुठली बॅग आणि कॅल्सिका याचा वापर नक्की करा. मका पिकामध्ये तुमचं उत्पन्न 100% वाढेल. आणि ज्या मका आता स्वीटकॉर्नमध्ये दूध अवस्थेमध्ये आहेत किंवा जस्ट बिट्टी फेकले आहे त्यांनी घाई करू नका. तुम्ही बिट्टी फेकल्यापेक्षा जोरात जाते याचा अर्थ ते लगेच माल फुगणार खूप चांगला असं होत नाही. बिट्टी फेकल्यानंतर तुम्हाला NPK तिन्ही गोष्टी द्यायच्या आहेत, नत्र, स्फुरद आणि पलाश. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मका तुम्हाला जायचं नसेल तुम्ही 13 देऊ शकता. तुम्ही लिक्विड 10-26 आहे, आपला स्पेक्ट्रम ॲग्रोटेकचं 10-26 आहे ग्लुकोनोड बेसमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही 12-32 देऊ शकता. NPK तिन्ही ग्रेड तुम्ही बिट्टी फेकल्यानंतर द्यायचे आहेत. आणि तुमची स्वीटकॉर्नची बिट्टी दूध अवस्थेमध्ये जर जेव्हा असेल किंवा आहे किंवा येते तर त्या कंडिशनला तुम्हाला बोरॉन म्हणजे तुम्ही ट्रिपमधून सोडताय तर बोरॉन मग तुम्ही सबसिडी तुम्ही फुगवणीसाठी 0-60-20 देऊ शकता, तुम्ही 0-35 देऊ शकता, तुम्ही 0-0-50 देऊ शकता, तुम्ही 0-46 देऊ शकता, तुम्ही 48-47 देऊ शकता, तुम्ही 42-47 देऊ शकता. या तुम्हाला जे वाटलं त्या ग्रेड देऊ शकता, पण कधी दूध अवस्थेमध्ये. अर्ली देऊन फुगवणीच्या ग्रेडचा मका पिकासाठी काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळं आपण स्वीटकॉर्नमध्ये खत व्यवस्थापन करताना दूध अवस्थेमध्ये असल्यावरच आणि फुगवणीचं 0 स्फुरद आणि पलाश द्यायचं आहे, बरोबर. आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट, आपण ते जे प्लेन सोडतो बरोबर ना, तर बोरांना किती रुपये लागतात? 150 रुपये 250 ग्रॅम बोरॉन येतं. 300 रुपये लागतील समजा सर्वसाधारणपणे आपल्याला एका बिघाचं. तर अर्धा किलो बोरॉन त्याच्यामध्ये सोडून द्या. फुगवणीमध्ये वजन तुम्हाला फुगवणीमध्ये आणि वजनामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे याचे रिपोर्ट दिसतील. तर आजचं होते मका पिकाचं आजच्या तारखेला जे करंट चालू सिच्युएशनला खताचं शेड्यूल होतं याप्रमाणे वापरा. मका पिकामध्ये दाण्याचे मका असो किंवा स्वीटकॉर्न असो दोघांचे स्टेज वेगवेगळे आहेत. आज पाऊस कमी आहे, पाणी भरण्याची काही ठिकाणी परिस्थिती आहे, काही ठिकाणी परिस्थिती नाही आहे. पण उगाच उलटे पालटे खतं टाकून किंवा फक्त बाकीचे लोक वापरताय म्हणून वापरू नका. मकाच्या दाण्या पिकामध्ये झिंक वापर 100% योग्य आहे. पण आज 750 रुपयाची गोण घेऊन तुम्ही 400 रुपये जास्त देऊन जर CMS कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही 50 किलो गोण देऊन तुमच्या पिकामध्ये 50 किलो माल पडत असेल तर 400 रुपये खायला वागव काही नाही असं मला वाटतं. ठीक आहे. बाकी कोबी फ्लॉवर पिकवत आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा टोमॅटो पिकवत अडचणी असतील तर तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता मला. माझा नंबर आहे 75 88 04 06 90. धन्यवाद.